नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचा पवाडा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइबर करा। जय महाराष्ट्र। नमन माझे माता पित्याला, नमन माझे माता पित्याला, थोर बंधूला शाहिरी साज चढविला, शाहिरी साज चढविला, नगर जिल्हा राऊरी तालुक्याला। आज गातो मुंडे साहेबाला, शाहीर विजय गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिरहा जीजी, गातो पवाड्याला जिरहा जीजी, गातो पवाड्याला जिरहा जीजी। 1949 साला, 49 साला, 1949 साला, 49 साला, डिसेंबरच्या 12 तारखेला, डिसेंबरच्या 12 तारखेला नाथरा बघा गावाला, नाथरा बघा गावाला मुंडे साहेब आले जन्माला, आले जन्माला जिरहा जीजी, आले जन्माला जिरहा जीजी, आले जन्माला जिरहा जीजी। आणि मंडळी 12 डिसेंबर 1949 साली पिता पांडुरंग आणि माता लिंबाबाई यांच्या पोटी एका सुपुत्रानं जन्म घेतला। आनंद झाला सर्वाला, झाला सर्वाला, झाला सर्वाला, आनंद झाला सर्वाला, झाला सर्वाला। माता पित्यानी त्याच वेळेला, माता पित्यानी त्याच वेळेला, त्याच वेळेला गोपीनाथ ठेवले नावाला, ठेवले नावाला जिरहा जीजी, ठेवले नावाला जिरहा जीजी, ठेवले नावाला जिरहा जीजी। आणि चंद्राच्या कलेप्रमाणे मुलगा मोठा होऊ लागला। प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणाचा श्री गणेशा झाला। वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई अरे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढले आणि अशा घराण्यातील गोपीनाथराव हे पहिले पदवीधर। 1969 साला, 1969 साला, 69 साला मृत्यू आला त्यांच्या वडिलाला, मृत्यू आला त्यांच्या वडिलांना। दुःख झाले सर्व कुटुंबाला, सर्व कुटुंबाला जिरहा जीजी, सर्व कुटुंबाला जिरहा जीजी, सर्व कुटुंबाला जिरहा जीजी। आणि 1969 मध्ये वडिलांच्या निधनानंतर वडील बंधू पंडित अण्णा मुंडे यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली। मंडळी तसं पाहिलं तर बीड जिल्हा हा दुष्काळी ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा आहे आणि त्याचा परिणाम गोपीनाथराव यांच्या मनावर सातत्यानं होत होता। बालपणी निश्चय केला, निश्चय केला, निश्चय केला, बालपणी निश्चय केला, निश्चय केला, सोडविन लोकांच्या प्रश्नाला, लोकांच्या प्रश्नाला जिरहा जीजी, लोकांच्या प्रश्नाला जिरहा जीजी, लोकांच्या प्रश्नाला जिरहा जीजी। आणि मंडळी त्यावेळेला इमारत नसल्यामुळे नाथरा गावामध्ये झाडाखाली शाळा भरायची आणि परीक्षेसाठी मात्र 12 किलोमीटर पायी जावं लागायचं। अरे त्याच्यामुळे पाय सोडून निघायचे आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी परळीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल झाले। आर्य समाज मंदिरामुळे मानव आणि धर्माचा उदात्त दृष्टिकोन त्यांना समजला। मंदिरामध्ये पुस्तकं आणि वृत्तपत्र वाचण्याचा छंद त्यांना लागला। 10वी नंतर अंबेजोगाईला वाणिज्य शिक्षण घेतलं। बहीण सरस्वती कराड आणि बंधू पंडित अण्णा मुंडे यांचं नैतिक पाठबळ मुंडे साहेबांना नेहमीच मिळत होतं।
शिक्षण खेती कॉलेजाला खेती कॉलेजाला खेती कॉलेजाला शिक्षण खेती कॉलेजाला विद्यार्थी परिषदेला शहर मंत्री झाले समयाला प्रमोद महाजन सज्जन भलान साहेबांना मित्र लाभला जिरहाजीजी मित्र लाभला जिरहाजीजी आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना गोपीनाथराव प्रमोद महाजन यांच्या सहवासामध्ये आले आणि विद्यार्थी परिषदेचं काम सुरू झालं. 1971 मध्ये जनसंघाच्या उमेदवाराचा प्रचार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे येथे झालेल्या वर्गामुळे एक वेगळंच वळण त्यांच्या आयुष्याला लागलं. अरे संघाने गोपीनाथरावांना अंबेजोगाईमधून पाठवलं आणि संघामुळे शिस्त झोकून देण्याची वृत्ती आदींचं महत्व गोपीनाथरावांना पटलं. 3 वर्ष केलं कामाला 3 वर्ष केलं कामाला 1974 सालाला 1974 सालाला अंबाजोगाई बघा गावाला विद्यार्थी मेळावा झाला जिरहाजीजी आणि त्याच वेळेला सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना ऐकण्याची संधी गोपीनाथरावांना मिळाली. गोपीनाथराव हे मराठवाडा विकास आंदोलनातील एक विद्यार्थी म्हणून सर्वांना ज्ञात झाले. जानेवारी 1974 हा महिना गोपीनाथरावांच्या आयुष्यातील अगदीच मैलाचा दगड ठरला. अरे जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या बुलंद आव्हानाने भारावलेला असा तो काळ होता. गोपीनाथराव हे पुण्यामध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यवाह होते आणि त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. पुण्यामध्ये लॉच्या शेवटच्या वर्गामध्ये असताना आणीबाणी लागू झाली. जनसंघाचे नेते वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी गोपीनाथरावांना राजकारण्यामध्ये उतरण्यास सांगितले. आणीबाणीच्या विरोधाला बघा विरोधाला सुरू केलं चळवळीला पूर्ण वेळ संघाच्या कामाला हरसूल बघा गावाला 3 महिने कारावास भोगला जिरहाजीजी जेलमधून सुटले समयाला लावून मिसा कायद्याला अटक झाली गोपीनाथरावाला पाठविले नाशिक शहराला 16 महिने कारावासाला जिरहाजीजी आणि 16 महिन्याच्या कारावासामध्ये 2 राजकीय व्यक्तींचा संपर्क झाला. मोहन धारिया, बाबा भिडे, बापूसाहेब काळदाते, प्रमोद महाजन या नेत्यांचे विचार गोपीनाथरावांनी ऐकले. कारागृहातून मुक्तता होताच जनता पक्षाच्या
कारागृहातून मुक्तता होतात जनता पक्षाचा राज्याचा सहसचिव म्हणून काम केलं. 1978 मध्ये उजनी मतदारसंघातून बीड जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले. 1980 मध्ये भाजपामध्ये युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. 82 मध्ये भाजपचा प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलं. 1986 सालाला 86 सालाला 86 सालाला 1986 सालाला 86 सालाला फेब्रुवारीच्या 15 तारखेला फेब्रुवारीच्या 15 तारखेला अधिवेशन नागपुराला अध्यक्ष केलं साहेबाला जिरहाजीजी केलं साहेबाला जिरहाजीजी केलं साहेबाला जिरहाजीजी. आणि त्यावेळी पक्षामध्ये सर्वात तरुण प्रदेशाध्यक्ष होण्याचा मान गोपीनाथरावांना मिळाला. मंडळी 1989 ला पुन्हा फेरनिवड झाली. रेणापूर विधानसभा मतदारसंघातून 5 वेळेस निवडून येण्याचा मान मुंडे साहेबांनी मिळवला. 1980 मध्ये ते प्रथमच विधानसभेवरती निवडून आले. 90 मध्ये दुसऱ्यांदा आणि 1995 मध्ये हॅट्रिक नोंदवून उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. वैद्यनाथ साखर कारखाना परळी गावाला सुरू त्यांनी केला. वैद्यनाथ साखर कारखाना परळी गावाला सुरू त्यांनी केला. नवा आदर्श निर्माण केला. काम दिले अनेक लोकाला. इतिहास त्यांनी घडविला रजी. इतिहास त्यांनी घडविला आणि मंडळी आता हा कारखाना एक उत्तम व्यवस्थापनाचा आणि इथेनॉल प्रकल्पामुळे सहकारातील दूरदृष्टीचा प्रतीक बनलाय. अरे विधानसभेमध्ये त्यांना डिवचणारे पुढारी आता मात्र त्यांच्या सहकारातील फरारी पाहून तोंडामध्ये बोटं घालतात. गोपीनाथराव मुंडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये तयार झालेलं नेतृत्व होतं. ते धाडसी आणि पराक्रमी स्वभावाचे नेते होते. त्यांच्या वक्तृत्व शैलीचा बाज हा ग्रामीण होता. श्रोत्यांना हजरजबाबी स्वभावाने आणि आपल्या खास शैलीतील वक्तृत्वाने ते हसवायचे आणि त्यांच्यामध्ये द्वेषही निर्माण करायचे. पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये ते दिलदार आणि उमद्या स्वभावामुळे लोकप्रिय होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. महाविद्यालयीन जीवनामध्ये विलासराव देशमुख यांच्याशी झालेली त्यांची मैत्री ही अखेरपर्यंत टिकली. मंडळी बीड नगर आणि राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे केंद्र बनलेल्या वडारी समाजाच्या प्रगतीसाठी गोपीनाथरावांनी अथक प्रयत्न केले. एक सांगू का, वंजारी समाजामध्ये अनेक घरामध्ये देवांच्या प्रतिमेबरोबर गोपीनाथराव मुंडे यांचा सुद्धा फोटो लावलेला आहे. 1980 सालाला 80 सालाला 1980 सालाला 80 सालाला राजकारणात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश केला जनसंघाच्या करून कामाला. जनसंघाच्या करून कामाला भेटले अनेक लोकाला जिरहाजीजी. अनेक लोकाला जिरहाजीजी.
मंडळी, गोपीनाथरावांनी अनेक सहकारी जोडत राजकारणामध्ये पाय रोवायला सुरुवात केली. पण त्यावेळीची परिस्थिती काय होती? रस्ते नाहीत, एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी कुठल्याही वाहनाची व्यवस्था नाही. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये गोपीनाथराव मुंडे यांनी अगदी अक्षरशः सायकलवरती फिरून गावागावामध्ये भारतीय जनता पक्ष पोहोचवला. राजकारण आणि समाजकारण करत असताना मुंडे साहेबांची भगवान गडावर अपार श्रद्धा होती. तशीच गहिनीनाथ गडावरती ही अपार श्रद्धा मुंडे साहेबांची होती. भगवान बाबांच्या पावन पदस्पर्शानं समृद्ध झालेला हा भगवान गड अरे गेली 40 वर्ष गोपीनाथराव यांचे शक्ती आणि स्फूर्ती स्थान बनलं. आणि याच भगवान गडावरून त्यांना मुंबई आणि दिल्ली पर्यंत धडक देता आली. भगवान बाबांच्या आशीर्वादामुळे आपल्याला संघर्षासाठी बळ मिळायचं असं मुंडे साहेब सांगायचे. मंडळी, त्यांचा राजकीय प्रवास केवळ संघर्षाचाच राहिला. मुंडे साहेब यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला तडाखेबंद वक्तृत्वाची जोड होती. अरे मग ती भाषणं विधानसभेतील असोत किंवा कुठल्याही राजकीय व्यासपीठावरची असोत, मग त्याच्यामध्ये चिमटे, कोपरखळ्या, अरे याच्यामुळे सभागृहातील वातावरण एकदम प्रसन्न होऊन जायचं. आणि याला मात्र साहित्य क्षेत्र सुद्धा अपवाद नव्हतं. साहित्य संमेलनाला साहित्य संमेलनाला घेतले परळी गावाला, घेतले परळी गावाला नादो महानोर होते समयाला, नादो महानोर होते समयाला. यशस्वी केलं कार्याला जिरहाजीजी, केलं कार्याला जिरहाजीजी, केलं कार्याला जिरहाजीजी. आणि परळी गावामध्ये मुंडे साहेबांनी साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवलं. मुंडे साहेबांनी समाजकारणापासून सुरुवात करीत राजकारणामध्ये आपला जम बसवला. सर्व स्तरातील नागरिकांमध्ये ते मिसळायचे. पक्षभेद न मानता त्यांनी मैत्रीचे बंध अखेरपर्यंत जोपासले. अरे राजकीय गणित योग्य पद्धतीनं जुळवत आपला आलेख उंचावर ठेवण्यामध्ये त्यांना यश आले. मुंडे साहेबांच्या या अविरत संघर्ष यात्रेला खऱ्या अर्थानं यश लाभलं होतं. मंडळी, ते म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये. अरे पण दिल्लीत मिळालेलं मंत्रीपद मुंडे साहेबांना जेमतेम आठवडाभरच लाभलं. आणि काळाने त्यांच्या आणि अशा ऐन उमेदीच्या वेळी 65च्या उंबरठ्यावर उभा असलेला हा लढाऊ बाण्याचा लोकनेता आपल्यातून निघून गेला. 3 तारखेला दिल्लीवरून मुंडे साहेब परळीला जाण्यासाठी निघाले. कारण भगवान गडावरून मुंडे साहेब नेहमी म्हणायचे की मला या गडावरून माझी पंकजा दिसते. आणि 3 जूनला सकाळीच मुंडे साहेब दिल्लीवरून परळीला जाण्यासाठी निघाले. एक दिवस असा उजाडला जूनच्या 3 तारखेला. जूनच्या 3 तारखेला निघाले
परळी गावाला, अपघात त्यांच्या गाडीला, अपघात त्यांच्या गाडीला, दवाखान्यात आणले समयाला, दवाखान्यात आणले समयाला, उपचार सुरू तो झाला, उपचार सुरू तो झाला, नाही यश आले डॉक्टरला, मुंडे साहेब गेले स्वर्गाला, मुंडे साहेब गेले स्वर्गाला. आणि 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे एक बलदंड नेते विलासराव देशमुख यांचे ग्राम विकास खाते हाती आल्यानंतरच अकाली निधन झालं होतं. आणि आज मराठवाड्याचा आणखी एक नेता आपल्यातून कायमचा निघून गेला. मुंडे साहेबांच्या निधनामुळे केवळ मराठवाडाच नाही तर अवघा महाराष्ट्र पोरका झाला. अरे राज्याच्या राजकारणातही या एका सर्वसमावेशक नेत्याच्या जाण्यामुळे खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण झाली. मंडळी, भाजपाला आता विधानसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथरावांनी आखून दिलेल्या मार्गाने जाताना त्यांची गैरहजेरी सातत्यानं जाणवणार आहे. मुंडे साहेबांनी लोकांना इतकं आपलंसं केलं होतं की त्यांच्या अकाली जाण्यानं शेतातला शेतमजूर, अगदी पालातला शेतमजूर काय मोकळून रडला. अरे त्यांच्यापेक्षा बुजुर्ग नेत्यांनाही अश्रू अनावर झाले. कारण सामान्य कुटुंबातून स्वकर्तृत्वावर फुललेलं असं सर्वस्पर्शी नेतृत्व क्वचितच घडतं. कुणाचाच या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोपीनाथराव मुंडे यांचं स्थान अनेक अर्थानं महत्वाचं आहे. अरे एका साध्या गरीब वंजारी कुटुंबामध्ये जन्मलेला हा मुलगा आपल्या अंगभूत गुणाच्या जोरावर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतो काय? राज्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्न बघतो काय? आणि त्या स्वप्नाची पूर्ती होण्याचा क्षण जवळ येत असतानाच एका दुर्दैवी क्षणी कायमचा निरोप घेतात काय? मंडळी, हे सारं विलक्षण आणि करुण. मुंडे साहेब यांच्या आयुष्याबद्दलही काहीसा असंच म्हणता येईल. धनगर आणि भटक्या समाजाच्या हितासाठी मुंडे साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न केले. अरे वेळे प्रसंगी रस्त्यावरची लढाई केली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समोर त्यांनी या समाजाची व्यथा मांडली. पण एवढ्यावर न थांबता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केवळ त्याच कामासाठी दिल्लीमध्ये 3 दिवस ठाण मांडून बसले. यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली. सर्वांसाठी झगडणारा हा लोकनेता आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या कुटुंबियांना फार दुःख झालं. मंडळी,
अत्यंत दुःखी अंतकरणानं पंकजाताईंनी आपल्या पित्याला मुखाग्नी दिला. त्या म्हणतात की मी आता रडणार नाही. माझे बाबा खूप मोठे होते, पण त्या दिवशी समजलं की ते किती मोठे होते. भगवान गडावर साहेबांचा अस्थि कलश घेऊन त्या आल्या होत्या आणि तेव्हा त्या आपल्या भाषणामध्ये बोलत होत्या, माझे बाबा किती मोठे आहेत आणि त्या मोठेपणाचे आधारस्तंभ मंडळी तुम्ही सर्वजण आहात. मुंडे साहेब माझे पिता आहेत. आज माझ्या परिवाराचा आधार हरपला. अरे माझ्यावरचा पितृछत्र गेलं. माझ्या मुलाचे आजोबा गेले. माझ्या नवऱ्याचे सासरे गेले. माझ्या आईचा पती गेला. असा विचार मी करत होते. भगवान गडावर रस्त्यानं येत असताना साहेबांवर प्रेम करणारे लाखो लोक रस्त्याच्या कडेला उभे होते आणि त्यांच्या डोळ्यातून मला दाखवलं की माझे बाबा फक्त माझे नव्हते. अरे त्यांच्या अंत्यविधीला कोरे करकरीत इस्त्रीचे कपडे घातलेले लोक नव्हते, तर फाटके तुटके कपडे घातलेले दरिद्री नारायण असे ते होते. मंडळी, अर्ध्या लोकांनी मुंडे साहेबांचा दावा केला. महाराष्ट्रातील लाखो तरुणांनी आपला स्वतःचा पिता गेल्याप्रमाणे मुंडन केलं. पंकजाताई म्हणाल्या, मला आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, कारण अजूनही मनाला पटत नाही की मी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अरे तो माझा अधिकार आहे, तो संस्कृतीला मान्य आहे, कारण माझ्या बाबांची तशी इच्छा होती. एक सांगू का, मी इतकुशी असल्यापासून ते मला प्रत्येक कार्यक्रमाला सभेला त्यांच्या बरोबर घेऊन जायचे. त्यांना वाटायचं की माझ्या मुलीनं या समाजामध्ये वावरावं की ज्या समाजामध्ये मी मोठा झालो. त्या समाजाला पुढची दिशा दाखवण्यासाठी माझ्या कुटुंबियानं काम करावं. मी अमेरिकेमध्ये राहायला गेले तेव्हा बाबांनी मला इकडं बोलावून घेतलं. खरं सांगू का, राजकारणामध्ये येण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती, पण माझ्या बाबांची होती. 45 वर्ष सतत संघर्ष करून त्यांनी हे उभं केलंय. एवढं मोठं दुःख मी पचवलं. माझे हात फाटून गेले. इतक्या वेदना माझ्या शरीरातून, माझ्या हातातून बाहेर आल्या. माझं हृदय किती फाटलं हे माझं मलाच माहीत आहे. कोणी बाबांना जवळ जाऊन पाहिलं नसेल, पण टीव्हीवर बाबा दिसताच. सर्वजण जिथं जागा मिळेल तिथून बाबांना एकमेकाच्या बाजूला डोकावून बाबांना टीव्हीवर पाहायचे आणि मला येऊन सांगायचे. आताही लोक मला येऊन सांगतात की पंकजाताई, आम्ही तुमच्यामध्ये साहेब पाहतो. मंडळी, बाबांनी एका माणसाला कानातली मशीन घेऊन दिली होती. तो माणूस दररोज माझ्याकडे येत होता, पण मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं. मला काहीच समजलं नाही
आणि एके दिवशी त्यानंच मला सांगितलं, ताई, ही मशीन बाबांनी मला घेऊन दिली. अगं, तुझ्या बाबांनी ही मशीन मला घेऊन दिली आणि ती तुमच्या हातानं मला द्या. बाबांनी जाण्या अगोदर सर्वांची सोय करून ठेवली होती. त्यांना काय कळत होतं माहित नाही. 5 वर्ष मला राबायला लावलं, एवढं काम करायला लावलं की मी म्हणायचे, बाबा बस झालं ना, आता थोडे दिवस तरी मला घरी जाऊ द्या ना, थोडा संसार करू द्या मला. आता या सर्व गोष्टींचा मला फार कंटाळा आलाय. त्यावेळेला बाबा म्हणायचे, नाही ग पंकजा, नाही, तुला अजून खूप मोठं काम करायचंय. पण बाबा, एवढ्या मोठ्या नेत्यांची मुलं आहेत, मग ती इतका कष्ट का घेत नाही? मग आपण मला इतका कष्ट का करायला लावता? त्यावेळेला बाबा मला म्हणायचे, अगं पंकजा, तुला ते नंतर कळेल बरं. आणि मंडळी, ते मला आज समजलं. माझ्या बाबांनी मला कष्टाची सवय लावली. कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी कष्ट न करता होऊ शकत नाही, त्यासाठी त्यांनी मला ही सवय लावली. ऊस तोडणाऱ्यांचा घाम, त्यांचे कष्ट, अरे त्या माऊलीच्या डोळ्यातील अपेक्षा, त्यांचे अश्रू, हे मला त्यांच्यातले झाल्याशिवाय कळालेच नसते. अमेरिकेमध्ये राहून मला तुमचं दुःख दिसलं नसतं. साहेबांची पुण्याई माझ्या पाठीशी आहे. तुमच्या सगळ्यांच्या रूपाने, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगणार आहे. कुणी जर तुमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर मी दुर्गेचा अवतार धारण करील, कारण मी एका लढवय्या नेत्याची मुलगी आहे. मी माझं हे जीवन आज मी भगवान बाबांच्या आणि नामदेव शास्त्रींच्या साक्षीनं लोकार्पण करत आहे. लोकांचे आशीर्वाद हीच माझी संपत्ती आहे, असा मी तुम्हाला विश्वास देते. माझे बाबा नेहमी म्हणायचे. आज मी म्हणते की मी उठणार नाही, मी मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. पण तुमचे आशीर्वाद मात्र माझ्या पाठीशी असावेत. मंडळी, काय हे दुर्दैव की ज्या मुंडे साहेबांना आपण महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो, ते अचानक आपल्यातून निघून गेले आणि त्यांना पोवाड्यातून श्रद्धांजली देण्याचं काम माझ्यावरती आलं. माननीय शिवसेना प्रमुखांचाही पोवाडा मी गायला. मुंडे साहेबांच्या कुटुंबियांना जे दुःख झालं, त्यांच्या दुःखामध्ये मी आणि माझा शिवगर्जना कला मंच, आमचे सर्व कलावंत मुंडे साहेबांच्या कुटुंबाला झालेल्या दुःखामध्ये सहभागी आहोत. मंडळी, ज्या वेळेला मुंडे साहेब शपथविधीनंतर पहिल्यांदाच भगवान गडावरती आले, त्यावेळेला संभाजीनगरचे बाळासाहेब सानप यांनी मुंडे साहेबांची पेढे तुला केली. अरे, त्यावेळेला लाखोनी जनसमुदाय त्या भगवान गडावरती होता आणि सर्वांनाच दुःख झालं आणि मुंडे साहेब या जगातून निघून गेले. मंडळी, हा पोवाडा तुमच्यापर्यंत येण्यासाठी संभाजीनगरचे बाळासाहेब सानप आणि आष्टीचे भीमरावजी धोंडे
यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि म्हणून तुमच्यापर्यंत ही पोवाडा रूपी श्रद्धांजली मी तुमच्यापर्यंत यशस्वीरित्या पोहोच करू शकलो। मग मंडळी, या ठिकाणी आमचे बीड जिल्ह्यातील एक कवी प्राध्यापक अल्लाउद्दीन सय्यद यांनी साहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी एक छोटीशी कविता केली आहे। हिम्मत देणारा पाठीवर हात नाही या जगात राहिलेला, तोड कामगार शेतीचा मजूर लढाऊ आधार निखळला, नको होते असे अचानक जाणे अधुरेच गाणे मैफिलीचे। आणि त्याचबरोबर आमचे दुसरे कवी सूर्यकांत डोळसे हे काय म्हणतात, चेहऱ्यावरचे ते हास्य सर्वांसाठी प्रेरणादायक होते, सर्व समावेशक असूनही ते बहुजनांचे नायक होते। आमचे इंद्रजित भालेराव काय म्हणतात, उठून गेला गाभाऱ्यातून लोकनाथ हा आमचा, मैफल सोडून वंशज गेला नागा जगन्मित्राचा। अशा आमच्या मित्रांनी सुद्धा कवितेतून मुंडे साहेबांना श्रद्धांजली दिली। मुंडे साहेब गेले स्वर्गाला, गेले स्वर्गाला, मुंडे साहेब गेले स्वर्गाला, गेले स्वर्गाला, दुःख झाले त्यांच्या कुटुंबाला, दुःख झाले त्यांच्या कुटुंबाला, प्रार्थना करतो देवाला, बळ दे तू त्यांच्या कुटुंबाला, हीच मागणी पांडुरंगाला, पांडुरंगाला जिरहा जीजी, पांडुरंगाला जिरहा जीजी, पांडुरंगाला जिरहा जीजी। शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला, आज गायलं मुंडे साहेबाला, आज गायलं मुंडे साहेबाला, मुंडे साहेबाला, नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, आज गातो मुंडे साहेबाला, शाहीर विजय गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जिरहा जीजी, गातो पोवाड्याला जिरहा जीजी, गातो पोवाड्याला जिरहा जीजी।